नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली प्रतिमात्याला विचारत असते की प्रतिमात्या, तुम्हाला आधीच अपघाताबद्दल काही आठवतं का? म्हणजे आता सगळं आठवतं, पण सगळं व्यवस्थित आठवतं ना? प्रतिमात्या म्हणतात, मला ना आता डोळ्यासमोर सगळं ते लख दिसत. सायली म्हणते, आत्या तुम्ही काही सांगाल का मला? त्या अपघाताबद्दल नाही, म्हणजे तुम्ही जर त्याबद्दल आता काही बोललात तर त्याबद्दल तुम्हाला बरंच काही स्पष्ट आठवेल. म्हणजे आणखीन काही गोष्टी तुम्हाला आठवल्या त्या अपघाताबद्दल तर बरं होईल ना? मग प्रतिमा त्या सायलीला त्या अपघाताबद्दल बोलायला लागतात की मी आणि रविराज त्या रात्री निघालो होतो आणि सुमन आणि नागराज वेगळ्या गाडीने निघाले. ठरल्याप्रमाणे आम्ही कर्जतच्या फार्म हाऊसवर आलो. त्यावर सुमन पुढे म्हणते, यांनी मला तेव्हा घरी सोडलं बरं का, आणि काहीतरी कामानिमित्त घराबाहेर पडले. मला काय माहिती होतं थेट तुमच्या मागे ते येणार होते. मला शंकासुद्धा आली नव्हती हो त्यावेळेला वहिनी. मग प्रतिमात्या पुढे सांगत असतात, आम्ही त्या काळोख्या रस्त्यावर जात होतो आणि आता प्रतिमात्या जे सांगतात ना ते सगळं सायली त्यांचं बोलणं रेकॉर्ड करतीये इथे ना. प्रेक्षकांनो, बॅकग्राऊंडला आपल्याला ते सगळे मागचे सीन दाखवले जे अगदी सुरुवातीपासून ते दाखवतात. छोटी तन्वी अशी निघाली, अर्जुनला बाय करतीये. जाताना ती रडत असते, तिला राहायचं असतं. छोटा अर्जुन तिला म्हणत असतो की नको जाऊस, मग पण तरीसुद्धा ते जातातच आणि रस्त्याने जे व्हायचं नाही ते घडून जातं. त्या गाडीचा अपघात होतो. प्रतिमा आत्या सायलीला पुढे सांगत असतात, तन्वी त्यावेळेला झोपाळलेली होती, पण तरी अर्जुनने दिलेलं खेळणं तिच्या हातून काही सुटत नव्हतं. तेव्हा सायलीने अर्जुनला मेसेज केला. आत्या सांगतात ना हे सगळं तिला तेव्हा तिने अर्जुनला मेसेज केलाय की मधुभाऊंकडे जे गाठोड होतं ना तन्वीच, त्या गाठोड्यातन तन्वीचं खेळणं येताना नक्की घेऊन या असा मेसेज तिने अर्जुनला केलाय. पुढे प्रतिमात्या सांगतात पुढे की बाई, मला ना कधी कधी असं वाटतं हे मला आठवलं नसतं तर बरं झालं असतं. तो अपघात म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट आठवण आहे. प्रतिमात्या हे वाक्य जेव्हा बोलतात तेव्हा सायली मनात म्हणते, आई, तुझ्या या वाईट आठवणीचे रूपांतर आता सगळ्यात सुंदर आठवणीमध्ये होईल. हा माझा शब्द आहे तुला. सायली मनात हे बोलत असते. तेवढ्यात तिला अस्मिताचा फोन आलाय बर का. सायली म्हणते, बोल अस्मिता. अस्मिता म्हणते, काय सायली, माहेरपणा गेलीस आणि तिकडची झालीस? सायली म्हणते, अग असं काही नाही, मला ना तुमची फार आठवण येते. अस्मिता म्हणते, सेम हियर मी आणि पूर्णाजी तुला खूप मिस करतोय. आम्ही दोघे येतोय अग अर्जुन सोबत तुला भेटायला. सायलीला आता ते नकोय बर का, कारण तिला ते ॲक्सिडेंट रिक्रिएशन करायचं ना, म्हणून ती आता काहीच बोलत नाही. अस्मिता म्हणते, काय सायली काय झालं? आम्ही येतोय हे ऐकून आनंद नाही झाला का तुला? सायली म्हणते, अगं नाही, असं काही नाही, खूप आनंद झालाय मला. अस्मिता म्हणते, ठीक आहे, अर्जुनची मीटिंग झाली ना की आम्ही येतो. हा त्याच्याबरोबर मी तुला कॉल करते निघताना. चल मग बाय असं म्हणून अस्मिताने फोन ठेवलाय. पण आता सायलीला हे सगळे इथे यायला नको आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे, तिला ॲक्सिडेंट रिक्रिएशन घडवून आणायचं. आणि प्रेक्षकांनो, डोंट वरी, आता उद्याच्या भागात आपल्याला लगेच ॲक्सिडेंट रिक्रिएशन दिसणार आहे सायलीला. आता तिला तन्वी म्हणून सगळं. सुमन म्हणते, काय सायली, काय झालं? सायली म्हणते, नाही काकू, काही नाही. मग प्रतिमात्याला सायली म्हणते, आत्या तुम्ही तयार होताय ना? प्रतिमात्या म्हणते, हो चल आवडते आणि यांनाही नाही सांगते. असं म्हणून प्रतिमात्या त्यांच्या खोलीत गेल्यात. इकडे आता प्रतापरावांनी अस्मिताला विचारलंय, काय अस्मिता, तू तिथे इंटरव्ह्यू देत असताना चैतन्य सांभाळत होता गोलूला? अस्मिता आता झालेला प्रकार सांगते की हो डॅड, चैतन्य सांभाळत होता गोलूला. कुठेतरी प्रतापरावांना ही गोष्ट पटली नसावी बर का प्रेक्षकांनो, आणि त्यांनी काय केलं ते बघा. आता अस्मिताने हे सगळं सांगितलं आणि ते ऐकून
रताप्रावांना जरा आश्चर्यच वाटले. आता अस्मिता सांगते, खरंच डॅड, खरंच या सगळ्या चैतन्याने मला समजून घेतले. डॅड, प्रतापराव म्हणतात, काय ब अस्मिता, हे सगळं माझ्याशी शेअर करावं असं का नाही वाटलं तुला? त्यावर अस्मिता म्हणते, डॅड, तुम्ही बिझी होतात, तुम्हाला किती कामाचा लोड होता आणि त्यातून जॉब शोधते हे मम्माला सांगायची हिंमतच झाली नाही माझी. मग तुम्हाला कसं सांगणार होते मी? त्यावर प्रतापराव म्हणतात, अस्मिता, खरंच माझं चुकलं ग. मलाच कळायला हवं होतं की आपली पोरं मोठी झाली की त्यांना त्यांची स्पेस हवी असते ना. ठीक आहे, हरकत नाहीये. तू कर जॉब, तू कर चांगली नोकरी कर. तुझ्यासाठी मी शोधतो चांगली नोकरी, पण बाकीचं सगळं पुढचं तुला करायचं आहे बर का अस्मिता? पण काय मी केलेली ही छोटीशी मदत तुला चालणार आहे का? त्यावर अस्मिता खुश होते आणि त्यांना मिठी मारत म्हणते, हो डॅड, चालेल ना, का नाही चालणार मला? तर प्रतापरावांनी लगेच आता त्यांच्या मित्राला कॉल लावलाय. कोणीतरी देसाई म्हणून आहे त्यांच्या कंपनीमध्ये. त्यांनी अस्मिताला जॉब दिलाय. साहजिक आता प्रतापरावांची ओळख आहे म्हटल्यानंतर अस्मिताचा जॉब कन्फर्म. पण प्रेक्षकांनो, काल आपल्याच प्रेक्षकांपैकी कोणीतरी एकाने कमेंट केली होती की अस्मिताने प्रतापरावांच्या फर्ममध्ये काम करायला हरकत नाहीये. खरंच की ही तर बेस्ट आयडिया आहे. कदाचित लेखकाच्या लक्षात आलं नसावं. इकडे या कल्पना ताईंना बाई फारच वाईट वाटले बर का. अस्मिता ओरडली ना त्यांच्यावर. साहजिक आहे प्रेक्षकांनो, कुठल्याही आईला वाईट वाटेलच. एवढे मोठे पोरं अंगावर ओरडत आहे म्हटल्यावर वाईट वाटणं साहजिक आहे. अश्विन अस्मिताची बाजू मांडत असतो. कल्पना ताई जवळ, अगं मम्मा, अस्मिताची बाजू सांभाळ, समजून घे. अगं ती आधी तुमच्यावर अवलंबून होती आणि आता तिला वाटतंय तिच्या पायावर उभे राहावं. कल्पना ताई म्हणतात, काय रे अश्विन, ती कोणावर अवलंबून नाहीये, ती काही आम्हाला ओझं झालेलं नाहीये तिचं. अश्विन म्हणतो, अगं मम्मा, ती कुठे असं म्हणते. अगं मम्मा, अस्मिता ताईला स्वतःला चान्स द्यायचा आहे. तिला गुलूची आई पण व्हायचे आणि वडील सुद्धा म्हणून ती हे सगळं धडपडून करते ना. कल्पना ताई म्हणतात, अरे अश्विन, या सगळ्यात गोलू भरला जाईलला. अश्विन म्हणतो, अगं मम्मा, ती काय गोलूला वायावर सोडणार आहे का? तू आहेस. अगं आपण सगळे आहोत, आपण सांभाळून ना गोलूला करू देत ना, तिला नोकरी कल्पना ताई म्हणतात, अरे अश्विन, ज्याला खरंच गरज असते ना नोकरी करायची त्याने जरूर नोकरी करावी. पण अस्मिताला काही गरज आहे का रे नोकरी करायची? ती का हट्ट धरते? अश्विन म्हणतो, मम्मा, आपण एक वेळ असं समजूया, तिला पैसे कमवायसाठी नोकरी करायची गरज नाही वाटत आहे. ती तिचं मन शांत ठेवण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी नोकरी करते. हे तुला का पट वाटत नाहीये मम्मा? आता तेवढ्यात प्रतापराव येतात तिथे आणि म्हणतात, ही नोकरी करूनच अस्मिता आनंदात राहणार असेल तर आता ते तिथे कल्पना ताईकडे येऊन त्यांना समजवतात, हे बघ कल्पना, मला अस्मिताच बोलणं पटते. तिचं सुख महत्वाचं आहे की नाही आपल्याला? कल्पना, हे बघ, तिला जे करायचे ते करू दे आणि तिचंही मन शांत राहणं महत्वाचं आहे. त्यामुळे मी ठरवलंय, तिला मी नोकरी मिळवून दिली आहे. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे? प्रतापराव म्हणतात, अगं माझ्या एका मित्राच फॅशन मगझिनच ऑफिस आहे, त्याची स्वतःची वेबसाईट सुद्धा आहे. तो अस्मिताला नोकरी द्यायला तयार आहे. कल्पनात ताई म्हणतात, अहो पण गोलूचं काय? प्रतापराव म्हणतात, असं काय करतेस कल्पना? मूल झालं म्हणून बाईच अस्तित्व संपून जातं का? असं नसतं ना. अगं आपण उलट तिला नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं आणि आपण आहोत ना गोलूला सांभाळायला. ती आपल्यापासून दूर थोडीच जाणार आहे. तिला नोकरी आणि मूल सांभाळणं जमतं का बघू तर दे प्रयत्न तर करू दे अस्मिताला. अश्विन म्हणतो, डॅड, मी मम्माला हे सांगायचा प्रयत्न करतोय. आता कल्पना ताई म्हणतात, मला नाही पटत हे सगळं, पण तुम्हा दोघांना पटते ना, तर ठीक आहे, करू द्यात तिला प्रयत्न. अश्विन आता स्माईल करत म्हणतो, चला ग्रेट, आता अस्मिताईला तिच्या आवडीच काम करायला मिळेल. तर डॅड, एक प्रॉब्लेम आहे. आता प्रतापराव म्हणतात, काय रे? अश्विन गंमत करतो बर का आणि म्हणतो, डॅड, अस्मी ताईला तिथे फॅशन मॅगझिनमध्ये
जे जे दिसेल ते आपल्या अस्मिताईने सगळं खरेदी करून घरी आणलं तर अवघडच होईल ना. प्रतापराव हसायला लागतात. तिला शॉपिंगची खूप आवड आहे ना प्रेक्षकांनो. म्हणून त्याने गंमत केली. अश्विनने त्याला असं वाटतं की त्याच्या गमतीमुळे कदाचित कल्पनाताई हसतील, पण नाही बाबा, कल्पनाताई अजून सिरियसच आहे. त्याच कारण पण वैलिड आहे. बर का अश्विन म्हणत असतो. ए मम्मा, काय सिरियस होतेस, हस ना हस की जरा. पण त्यांच्या चेहऱ्यावर काही हसू आलेलं नाहीये. इकडे बाई सायलीच अजून तेच चालू आहे. सायली या सीनमध्ये विचार करताना दिसते. काय करू मी. अस्मिता पूर्णाची इकडे आल्या तर अपघाताचं रिक्रिएशन कसं होणार आता. मी हे सगळं कसं थांबू. मुळात ना मला हे सगळं नाही जुळवून आणता येणार. काय करू मी, काय करू. तेवढ्यात आता तिने अर्जुनला कॉल लावलाय. बरं का. अर्जुन फोन रिसीव्ह करतो सायलीचा आणि म्हणतो, हा सायली बोल. सायली म्हणते, अहो अस्मिता आणि पूर्णाजी येताय ना इकडे प्रतिमात्याकडे मला भेटायला. तुम्ही थांबवा ना त्यांना इकडे येण्यापासून. अर्जुन म्हणतो, अगो मी काय करू, त्या कधीच्या मागे लागल्यात. माझ्या तिकडे जायचं मी कसं थांबू त्यांना. मला नाही कळत. सायली म्हणते, ते नाही बाई मला माहिती. तुम्ही जम्मा. बरं अहो त्या इथे आल्या ना तर मी तन्वी आहे हे मला कसं कळणार नाही. म्हणजे त्या इथे आल्या तर आपल्याला जाता नाही येणार ना त्या रिक्रिएशनसाठी. तुम्ही थांबवा ब्र त्यांना काही करून. अर्जुन म्हणतो, ब्र शांत हो, मी प्रयत्न करतो. सायली म्हणते, नाही प्रयत्न नका करू, जमवूनच आणा. आजच्या दिवशी आपल्याला अपघात घडवूनच आणायचा आहे. तो प्रतिमा आणि रविराज काका पण तयार आहेत ना. आणि माझ्याही मनाची तयारी झाली आहे. जे काही होणार आहे ते सुरळीत पार पडाव फक्त बस. अर्जुन म्हणतो, ब्र पॅनिक नको हो, मी बघतो काय करायचं ते. सायली म्हणते, लवकर करा ब्र. अर्जुन म्हणतो, हो करतो. अवघडच बाबा. अर्जुनला सगळे ऑर्डर फॉलोच करावे लागतात. आता असो झालंय तिच्या मनाची तयारी. तिला असं वाटतं पुन्हा सगळं ते डिस्टर्ब झालं तर, म्हणून ती आपलं सांगते अर्जुनला की पूर्णाजीला आणि अस्मिताला इथे पाठवू नको. असो आजचा एपिसोड जरा नॉर्मल साच आहे बर का मंडळी. पण मला माहिती आहे तुम्हाला माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला आवडतं. आता इकडे कल्पना ताई बिचाया लागतात रडायला. ते प्रतापराव त्यांच्यासाठी छान त्यांच्या हाताने कॉफी करून आणतात बर का आणि म्हणतात, ए बाई कल्पना, असं काय रडतेस. अशी मुलांची काळजी ना डोळ्यातून सतत वाहून द्यायची नसते. कल्पनात ताई म्हणतात, मला नाही काळजी वाटत हो अस्मिताची, पण शेवटी तुम्हीच माझी काळजी करता. प्रतापराव म्हणतात, असं काही नाहीये कल्पना, मुलांना पण वाटते आपली काळजी. कल्पनात ताई म्हणतात, तसं असतं ना तर अस्मिता मगाशी मला भेटायला आली असती. असं कसं. तिला वाटलं म्हणजे तिची नोकरी गेली म्हणून मी खरंच पेढे वाटणार होते का सगळ्यांना. प्रतापराव म्हणतात, ती सहज बोलून गेली. योगाओघात तिचा राग तुझ्यावर नाही सचिनवर आहे ना. कल्पना ताई म्हणतात, नाही तिने माझ्यावर काढलास ना तो राग. मी किती दुखावले गेले तिला कळलं नाही का. ती बोलायला पण नाही आली माझ्याशी. साहजिक आहे बर का. प्रेक्षकांनो, आईला असं वाटतंच की मुलांनी कधी स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणजे मुलं अशी टेन्शनमध्ये आईवरच राग काढतात. मोस्टली ब्याचदा कारण बाबावर काढायची हिंमत नसते. मग अस्मिता येते तिथे आणि म्हणते, आली आहे ना मम्मा, मी ती आता जवळ घेते बर का. कल्पना ताईंना आईचा सगळ्यात जास्ती जो लाड आहे ना तो मुलीसाठीच असतो आणि काळजीसुद्धा. हे खरं आहे अस्मिता. आता कल्पना ताईला म्हणते, सॉरी मम्मा, माझ्या लक्षात आलं मी रागाच्या भरात विचित्र बोलून गेले. तुला खरंच सॉरी. आणि मी तुझ्यावर असं रागवायला नको होतं. मी अशी चिडचिड करायला नको होती. कल्पनात ताई म्हणतात, अस्मिता मी तुझ्या आणि गोलूच्या काळजीपोटी बोलते ना मी तुला का थांबवेल. बेटा नोकरी करण्यापासून सांग ना. अस्मिता म्हणते, मम्मा पण मला सांग, मी तुझ्यावर चिडचिड नाही करणार तर कोणावर करणार. कल्पनाताई म्हणत, मग मी पण कोणाला ओरडणार सांग बरं. आणि दोघी मायलेकी पुन्हा एकमेकींना मिठीत घेतात.
प्रतापराव म्हणतात, चला मायलेकी एकत्र झाल्या आणि लेक बापाला विसरली. अस्मिता म्हणते, नाही हो डॅड, असं काही नाही. अस्मिता म्हणते, बघ मम्मा, डॅडने मला नोकरी मिळून दिली. आता ती नोकरी मला हस चेहऱ्याने तू करू दे फक्त. मग कल्पनाताई म्हणतात, बर बाई, ठीक आहे बेटा, पण तुला गोलूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बर का. अस्मिता म्हणते, मम्मा, जगातल्या कितीतरी बायका जॉब करतातच की लहान मुलांना सांभाळून, मग मला जमेल ना. का नाही जमणार. प्रतापराव म्हणतात, हो ग अस्मिता, जमणार नक्की. कल्पनात ताई म्हणतात, तुझ्यासारख्या हट्टी मुलीला नाही जमणार तर कोणाला जमणार. आता अस्मिता म्हणते, बरं चल मम्मा, मी आवडते. मला सायलीला भेटायला करतोय हंडसम दिसतोयस की तू. सायली तुझ्याकडे बघतच राहील. प्रेक्षकांनो, अर्जुन थोडंस वजन कमी करतोय का, कारण त्याच्या चेहऱ्याचा लुक जरा बदललाय ना, म्हणजे खूपच वेगळा, आधीपेक्षाही खूप छान दिसतोय. तो असं म्हणायचं होतं, मला पण माझं वजन कमी करायचं. प्रेक्षकांनो, वजन कमी झालं ना की खूप एनर्जेटिक वाटत बर का, आणि चेहऱ्यातही एक वेगळाच आत्मविश्वास. तर पूर्णाजीच्या वाक्यावर अर्जुन म्हणतो, क्या बात आहे पूर्णाजी, मी तुला ब्युटीफुल गर्ल म्हणतोय, तू मला हंडसम म्हणतेस. पूर्णाजी म्हणतात, मग आहेस माझा नातू हंडसम. अर्जुन लाजतो आणि म्हणतो, थक्यू पूर्णाजी, पण मी जरा फ्रेश होऊन येतो. मग पूर्णाजी म्हणतात, अरे चल रे बाबा, तुझं सगळं आवरलेलंच आहे ना. अर्जुन म्हणतो, अरे लवकर येतो. पूर्णाजी आलोच. मग अर्जुन निघून जातो रूममध्ये. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, उगाचच हा अर्जुन वेळ घालवतोय. मला असं झालंय, कधी एकदा सायलीला भेटू आणि कधी नाही. कल्पनाताई म्हणतात, हो ना, तुमचा उत्साह बघून मलाही वाटते मी याव तिथे. मग या. पूर्णाजी म्हणतात, चल ना मग. कल्पना विमल म्हणते, जाना मग. वहिनी, तुम्ही पण भेटायला बघा. तेव्हा तुम्ही सायली जप करत असता जा तुम्ही भेटून यांना. कल्पनाताई म्हणतात, बर मी येते. हा पटकन आलेच असं म्हणून त्याही त्यांच्या खोलीत जातात. काहीतरी आणायला गेल्या असाव्यात. मग पूर्णाजी विमलला म्हणतात, हे विमल, तुला यायचं का. विमल म्हणते, नको पूर्णाई, माझं न झालं, काम बाकी आहे स्वयंपाकघरात. तुम्ही या जाऊन. या तुम्ही. मग अस्मिता म्हणते, अर्जुनची वाट बघत होतो. आता ममा पण गेली आवरायला. कधी एकदाचा मुहूर्त मिळतोय जायला देव जाणे. म्हणजे यांचा उत्साह दाखवला त्यांनी सायलीला भेटण्यासाठी. सायली या सीनमध्ये देवाजवळ प्रार्थना करत असते की देवा, आज खूप मोठी गोष्ट मी करायला निघाली आहे, माझ्या पाठीशी रहा. तेवढ्यात आता सायलीला अस्मिताचा कॉल येतो. बर का. सायली म्हणते, बोल अस्मिता. अस्मिता म्हणते, सायली, आम्ही दोघी येणार होतो ना, तर मम्मा पण येते बघ तुला भेटायला. आम्ही तिघीन 5 मिनिटात निघतोय बघ. आता सायलीला कळे ना यांना कसं टाळावं. सायली विचार करते, अरे देवा, आता मी काय करू. यांना तर सांगितलं होतं मी की नका आणू. आता यांनी काहीच केलं नाही वाटतं. तिकडं अस्मिता म्हणते, काय सायली, काय झालं, तू बोलत नाहीयेस. सायली मग म्हणते, अस्मिता, मला ना जरा बरं वाटत नाहीये बघ. आज म्हणजे जरा गरगरल्यासारखं होत्य, डोक जड झालंय. आज ना जरा आरामाची गरज वाटते मला. नाही म्हणजे तुम्ही आलात ना तर तुमच्याशी बोलणं पण होणार नाही. तुम्ही उद्या याल का. कल्पनाताई मग लगेच म्हणतात, बरं बाई सायली, बरं तू आराम कर, आम्ही उद्या येऊ. सायली म्हणते, आई माफ करा, म्हणजे मला असं सांगायला कसं तरी होत्य, पण खरंच त्रास होतोय म्हणून बोलते मी. मग पूर्णाजी तिकडून म्हणतात, हरकत नाहीये बेटा, तू कर आराम. फोन स्पीकरवर असतो बरं का यांच्या मंडळी. मग सायली म्हणते, हो पूर्णाजी जी. मग अस्मिता पण म्हणते, ठीक आहे बाय. पण अस्मिताचा मूड गेला. जरा सायलीला भेटता येत नाहीये म्हणून सायलीला खूप गिल्टी वाटतं. ती खोट बोललीये ना तिच्या सासूशी, आजी सासूशी म्हणून, पण सध्या प्रायोरिटी तिने त्या अपघाताला दिली आहे बर का. प्रेक्षकांनो, साहजिक आता तिचं मन तयार झालंय. प्रतिमात्या रविराज तयार आहेत. तर सगळा बेत असा फिसकटून नको ना जायला म्हणून कदाचित असं तिने केलं असावं. फार काही मोठी गोष्ट नाहीये. असो. आता इकडे अर्जुनला कळलंय
की सायलीने हे सगळं थांबवलंय तर तो म्हणजे त्याला असं वाटत असत की जाव या तिघींनी सायलीला भेटायला, म्हणजे ते रिक्रिएशन जरा लांबणीवर तरी पडेल. साहजिक आहे, आता एवढी रिस्क कोण घेणार. प्रेक्षकांनो टेन्शन येणं साहजिक आहे ना. अर्जुन म्हणतो, तुम्ही का बरं कॅन्सल केलं. सायलीला भेटणं. कल्पनाताई म्हणतात, अरे तिला बरं वाटत नाही ना, मग असं कसं भेटायचं तिला. पूर्णाजी म्हणतात, हो ना, आपण तिथे जाऊन तिच्याशी गप्पा मारायच्या आणि तिचा आराम नाही होणार ना. मग अर्जुन म्हणतो, अरे पण ती तर सकाळी ठीक होती. थांब बरं मम्मा, मी तिला फोन करतो आणि विचारतो. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन होतस त्या अवस्थेत जरा वर खाली. आणि तसंही तू रविराज भाऊजींना भेटायला जाणारच आहेस ना, मग तुला कळेल ना ती कशी आहे काय नाही ते. अस्मिता म्हणते, आणि अर्जुन अख्ख्या जगातन तू एकटा नाहीयस जो बाप होणार. त्यामुळे उगाच सायलीच्या मागे मागे करू नकोस. तुझं जेवढं काम आहे रविराज अंकलकडे तेवढं कर आणि लगेच वापस ये. अस्मिता आता जरा बहिणीसारखी बोलली. बर का भारी वाटलं मला. अर्जुन म्हणतो, ब्र अस्मिता ताई ठीक आहे, पण अर्जुन आता मनात विचार करतो सायलीची व्हील पावर जरा जास्ती स्ट्रॉंग आहे. मला वाटलं होत या तिघी तिला भेटायला गेल्या तर ते रिक्रिएशन जरा लांबणीवर तरी पडेल, पण याचा अर्थ हे जे काही घडणार आहे त्यातन काही चांगले येणार आहे का नाही, म्हणजे काहीतरी चांगलं होणारच तर, असं तो विचार करतो. आणि मग या तिघींचा निरोप घेतो. येतो मम्मा असं म्हणून तो निघाला. आता रविराजांकडे. इकडे सायली आता देवाजवळ प्रार्थना करते. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. सायली म्हणत असते, देवा मी जे करते ते बरोबर करते ना. आज मी पहिल्यांदा आईंशी पूर्णाजीशी खोट बोललीये देवा. तुला तर माझा हेतू माहिती आहे ना. रविराज काका प्रतिमात्या मी यांना पण अजून काही सांगितलेलं नाहीये. मी जे करतीये ना देवा त्यात मला यश दे. माझ्या पाठीशी उभं रहा असं म्हणून ती देवाला नमस्कार करते. आणि चमत्कार म्हणून देवाच्या डोक्यावरच खूल खाली. देवाच्या डोक्यावरच खूल खाली पडल्यामुळे सायलीला एक पॉझिटिव्ह काय साईन मिळालाय असं म्हणायला हरकत नाहीये. सायली आता खुश होते आणि तिला कुठेतरी मनातून असं वाटतं की आपण जे करतोय ते बरोबर करतोय. आणि हे जे काही सायलीने केले त्यातनं तिला ते सगळं आठवलंय. ब्र का आता तिच्या लहानपणचं तिची जी ती लुप्त झालेली मेमरी आहे ती परत येणार आहे. आजचा एपिसोड त्यांनी इथेच संपवला. आता उद्याच्या भागात आपण बघतोय रविराज गाडी चालवत असतात. सायली ते खेळण घेऊन मागे बसली आहे. प्रतिमा समोर आहेत आणि सायलीला आता जशी जशी गाडीची स्पीड वाढते तसं सगळं अगदी लख आठवायला लागतं. अगदी लहानपणीचे प्रतापराव, कल्पनाई, पूर्णाजी सगळ्या तिला आठवल्यात. आणि ते अर्जुन तन्वीचे चेहरे सगळं तिला आठवलं. बर का पण त्याच वेळेला नेमका रविराजांच्या गाडीचा ब्रेक लागत नसतो आणि अर्जुन ओरडत असतो, हड ब्रेक. अर्जुनची गाडीसुद्धा यांच्या गाडीच्या बाजूलाच आहे. अर्जुन मोठ्याने ओरडत असतो, सीनियर हड ब्रेक, एक दाब हड ब्रेक. आणि त्याच वेळेला सायलीला ती खरी तन्वी आहे याची जाणीव झालेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.